नमस्कार, मी त्रिवेणी काश्वी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक व्हायरल रेसिपी, ती म्हणजे बिस्कॉप बिस्किट चीज केक। हा केक करायला अतिशय सोपा आहे आणि अगदी 3 साहित्यात होतं। खूप टेम्पटिंग असा हा केक होतो। तर इथे तुम्ही बघू शकता, मी केक टेस्ट केल्यानंतर जे माझे एक्सप्रेशन आहेत ते तर विचारायलाच नको। खूप छान असा केक होता आणि रिव्ह्यू पण तुम्ही बघालच किती छान असा हा केकचा जो रिव्ह्यू आहे तो आहे। पुढे माझ्याही मुलाचा व्हिडिओ मी याला अटॅच केला आहे, त्याचाही रिव्ह्यू तुम्ही बघू शकतात। मुलांना करून द्यायला अतिशय छान आहे, पटकन होतो। तर इथं मी मिल्की मिस्टचं ग्रीक योगर्ट घेतलेलं आहे, मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचे घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मिल्कमेड घेतलेलं आहे टेस्टसाठी। तर आता जे आपण योगर्ट घेतलेलं आहे ते एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आणि त्यात पुन्हा 1 ते 2 चमचे आपल्याला मिल्कमेड टाकायचं आहे। त्याच्याने काय होतं की टेस्ट अजूनच छान येते, कारण की हे ग्रीक योगर्ट जे आहे ते स्ट्रॉबेरीचं फ्लेवरचं असल्यामुळे त्याची जी टेस्ट आहे ती थोडी आंबट होती। तर मी त्यात मिल्कमेड टाकलं आणि त्याची जी टेस्ट आहे ती छान अशी अगदी पाहिजे तशी परफेक्ट टेस्ट आली होती। आणि याला छान आपल्याला असं स्टीर करून घ्यायचं, म्हणजे फेटून घ्यायचं। कंटिन्यू फेटून घेतल्यानंतर याचं एक छान असं स्मूथ असं टेक्स्चर तयार होतं ह्या मिश्रणाचं। तर आता आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार झालं। इथे मी 2 जार घेतलेत, त्यात हे जे आपलं मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे। अर्धा जार मी भरून घेतला आहे। त्याच्यानंतर बिस्कॉपचे बिस्किट घेतलेले आहेत, त्यांना तुकडे करून घेतलेले आहे आणि ते आपल्याला छान व्यवस्थित असे रचून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतायत मी त्यांना व्यवस्थित असं लाईनशीर रचून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे बिस्किट रचून झाल्यानंतर याच्यावर पुन्हा आपल्याला जे आहे ते मिश्रण थोडंसं टाकून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं ते लेअर तयार होते। आणि आपला जो इथं 1 जार आहे तो तयार झालेला आहे। तर याचप्रमाणे मी दुसराही जार भरून घेत आहे, तोही तयार झाला आहे। आणि दोघं जार आपले भरून झाल्यानंतर याला एक 4 ते 5 तासासाठी आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचं आहे। तर 4 ते 5 तासानंतर तुम्ही बघू शकता आपला जो चीज केक आहे, व्हायरल चीज केक, तो तयार झालेला आहे। तर इथं आता आम्ही मी आणि माझा मुलगा दोघं जण आम्ही याची टेस्ट करणार आहोत आणि बघू शकतायत त्यालाही हा चीज केक जो आहे तो खूप आवडलेला आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी पटकन फॉलो करून घ्या आणि एकदा रेसिपी नक्की ट्राय करा। मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगावं। अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच काश्वी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।